भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने ही आयोजित केलेली स्पर्धेतला पहिला सामना शरद या ठिकाणी गोलंदाजी मार्गवती आहे. पहिला चेंडू टाकला जातोय. समोर मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे ते स्ट्राइक एंडला बहुधा मला वाटतंय संजय स्ट्राइक एंडला असणार आहे, तर नॉन स्ट्राइक एंडला बाळू असणार आहे. बाळू आणि संजय लेफ्ट हँड राईट हँड अशा प्रकारचं कॉम्बिनेशन पाहतोय. एक महत्वपूर्ण अशा प्रकारची स्पर्धा पीटीसीची संपूर्ण टीम आमच्या जोडीला असणार आहे. आजच्या दिवसातला आपण पहिला सामना, या सामन्यामधलं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी टाकण्याची जबाबदारी या शरद पाटीलच्या खांद्यावरती आहे. जो शरद या ठिकाणी गोलंदाजी करणार आहे, उंच गुरा आहे, अतिशय महत्वपूर्ण. शैक्षणिक काम करत असताना आज क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं या ठिकाणी नाव उज्ज्वल करण्याकरिता हा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती पाहतो तो शरद पाटील गुरुजी या ठिकाणी हे गोलंदाजी करताना पाहतात. तर समोर मात्र प्रत्युत्तर दिलं जाणार आहे ते शरद सांबरे, संजय सांबरे आणि त्याला जोड बाळू महाले. गायकवाड सर, आपण समालोचन कक्षाजवळ यायचंय. 8-10 कदमों का इस्तेमाल करके अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करने के लिए तैयार है. सामने देखेंगे ना तो दोनों यहाँ पर बल्लेबाज आपस में चर्चा कर रहे हैं. चर्चा ज्यादा हो रही है, समय खर्चा हो रहा है, इसलिए आपको ज्यादा चर्चा नहीं करने की जरूरत है. समय के साथ चलने की जरूरत है, क्योंकि समय किसी भी खूबसूरत मोहतरमा के लिए नहीं रुकता है. हमारे अंपायर हमारे तरफ यहाँ पर इशारा करते हुए सामन्याला मात्र सामन्याला मात्र प्रारंभ होतोय. पहिला चेंडू टाकला जातोय. टॉस चेंडू होता, परंतु फलंदाज संजयला समजत नाही. चेंडू बरोबर यष्टीरक्षकाच्या हातात आहे. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. निर्धाव चेंडू टाकला जातोय. पॉवर प्लेचा पहिला चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने टाकला जातोय. तो गोलंदाज ठाणेच्या गोलंदाजाकडून, ठाणेचा गोलंदाजी करतो शरद. पुन्हा चेंडू आहे, जबरदस्त फटका. चेंडू पहा, गॅप शोधतो, गॅप शोधून चेंडू सीमा पार, चौकार. या स्पर्धेतला पहिला चौकार ठोठावण्याचा बहुमान याच संजयला जातोय. संजयच्या बॅट मधून अप्रतिम अशा प्रकारचा आपल्याला चौकार पाहायला मिळाला. एक दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते ती मुंबईकडून. एक छान चेंडू होता. या चेंडूला बरोबर भिरकावून दिले ते बरोबर गॅप मधून चेंडू पहा, हा सीमा पार चौकार. चौकाराने मात्र स्वतःचं संघाचं खातं उघडलं जाते ते म्हणजेच संजय कडून, जो मुंबई क्रिकेट क्लब मुंबईचा हे गुणवान अशा प्रकारचा आणि उत्कृष्ट फलंदाज, हा स्टिकर ज्याच्या पाठीवरती चिकटला अशा प्रकारचा हा फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करतोय. पहिल्या षटकात दुसऱ्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार केलाय, एक चौकार ठोठावलाय. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज हा चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन जातोय.
स्लिपच्या क्षेत्रातून मात्र एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न बाळूने केला होता. बाळूला मात्र संजयची साथ मिळाली आहे आणि त्यानंतर मात्र एकेरी धाव प्राप्त होते. या एका धावेने संघ पोहोचतोय प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 5 या धावसंख्येवरती. वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळताना पाहतोय तो संजयला. एकूण संघाची धावसंख्या देखील 5 होते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शरद मात्र हा चेंडू देखील एक चांगल्या प्रकारचा चेंडू टाकतोय. गॅप शोधली जाते, गॅप मधून चेंडू सीमा पार होतो का ते पाहायचं आहे. चेंडू सीमा पार, दुसरा चौका ठोठावण्याचा बहुमान या बाळूला जातोय. बाळूने हा चेंडू पाहिला होता, कव्हरच्या पट्ट्यात भिरकावून दिला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या बाजूने हा चेंडू जातोय आणि चेंडू गेल्यानंतर या ठिकाणी 4 धाबा नोंदवल्या जात आहेत. या 4 धाबांशी संघ पोहोचतोय एकूण 9 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्क होती जर गोलंदाज पाहिला तर एक चांगल्या प्रकारचा गोलंदाज जो शरद गोलंदाजी करतोय, परंतु त्याला संतोष जोशी यांच्याकडून काही कानमंत्र दिला जातोय. तो कानमंत्र पाहूया कितपत उपयोगी ठरतो ते. आतापर्यंत धावसंख्या 9. पुन्हा एकदा हा पुलटॉस चेंडू आहे, बॅटची कडा घेऊन जातोय. बाळूला मात्र या ठिकाणी हा चेंडू खेळता येत नाहीये. असं म्हटलं जातं अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण कधी वाया घालवायचा नसतो. त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये पुलटॉस चेंडू देखील वाया घालवायचा नसतो, परंतु हा चेंडू वाया घालवला आहे तो स्वतः बाळूने. बाळू महाले अतिशय सुरेख चेंडू आहे, पुलटॉस चेंडू आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो आहे, धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होतोय. कोणत्याही प्रकारची गरज नसताना मात्र या ठिकाणी धाव घेण्याच्या नादात फलंदाज बाद होतोय. धावचीच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय संजयच्या स्वरूपात. पहिला गडी तंबूत परततोय तो म्हणजेच मुंबई क्रिकेट क्लब मुंबई संघाचा. इथे मात्र पहा चेंडू एक चांगला मारण्याचा प्रयत्न केला होता, तो थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला होता. पहिला गडी बाद करण्याची या ठिकाणी कमाल केली आहे ती म्हणजेच याच शरदने. शरदचं पहिलं षटक पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये त्याने एकूण धावा खर्च केले तर 9. अजूनही या षटकातले काही चेंडू अजिबात शिल्लक नाही आहेत. अर्थातच या ठिकाणी पहिलं षटक संपत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 9 अशी धावसंख्या होते. चांगली सुरुवात झाली होती, परंतु शेवटच्या चेंडूवरती थोडासा ताळमेळ राहिला नव्हता. संजयला धाव घ्यायची होती परंतु बाळूला धाव घ्यायची नव्हती. त्याच दरम्यान एका क्षेत्ररक्षकाने चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं आणि क्षेत्ररक्षण करून दरम्यान पहिला गडी या शेवटच्या चेंडूवरती बाद झालेला आहे. पहिलं षटक संपलंय, एक गडी बाद धावसंख्या होते ती 9. प्रथम फलंदाजी करताना मुंबई क्रिकेट क्लब मुंबई संघाची. पहिला गडी तंबूत परतलाय. नवा फलंदाज मैदानात जाताना पाहतोय तो म्हणजेच गुरुनाथ सांबरे आहे. संजय सांबरे बाद झाल्यानंतर गुरुनाथ सांबरे येतोय. मला वाटतं सांबरेनं मात्र या ठिकाणी मैदानात थांबरे हा जो मंत्र आहे तो या ठिकाणी पाळावा लागणार आहे, कारण पहिल्या षटकात पहिला गडी बाद झालेला आहे. गोलंदाजी मार्क होती, पाहूया कोणता गोलंदाज येत होते. जोशी सर, रोहित भालेराव या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहेत, ज्याला आपण प्रेमाने किडनी म्हणतो. रोहित भालेराव. अतिशय सुरेख चेंडू आहे, कट केलाय चेंडू मात्र बरोबर स्लिपच्या पट्ट्यात जातो. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मात्र या फलंदाजाच्या खात्यात एकूण एकेरी धाव जाते. या एका धावेने मात्र तो खेळतो वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती. संघ पोहोचतोय 10 या धावसंख्येवरती. डबल फिगर मध्ये संघ जाताना आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यात. अतिशय सुरेख चेंडू आहे, मात्र चेंडू अभेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातोय. एकेरी धाव तर निश्चितपणे प्राप्त होणार आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते आहे. या चेंडूवरती दुहेरी धाव घेतली गेली आहे. चेंडू जरूर हवेत होता, परंतु पॉवर प्लेचं षटक होतं, बरोबर सर्कलच्या बाहेर पडला होता, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता तो फलंदाजाला. दरम्यान या फलंदाजाच्या खात्यात दुहेरी धाव जाते. दुहेरी धावेने संघ पोहोचतोय एकूण एक गडी बाद 12 या धावसंख्येवरती. पहिलं षटक अजूनही चालू, माफ करा, दुसरं षटक अजूनही चालू आहे आणि दुसऱ्या षटकातला मात्र या ठिकाणी धोका झाला असता, परंतु खराब अशा प्रकारचा थ्रो आहे आणि त्यानंतर मात्र ही अतिरिक्त अशा प्रकारची दुहेरी धाव प्राप्त होते. या दोन धावांनी संघ पोहोचतोय एकूण 14 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकातला मारा पाहिला तर भालेराव कडून केला जातोय आणि समोर खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती बाळू आणि त्याचा साथीदार गुरुनाथच्या खांद्यावरती. गुरुनाथ आणि बाळू ही जोडी मात्र मुंबई क्रिकेट क्लब मुंबई कडून खेळताना आपण पाहतोय. बाळू वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती करतोय. तोच बाळू मात्र या ठिकाणी पाहूया चेंडू अभेत आहे. क्षेत्ररक्षक कोणताही नाही आहे. दोन क्षेत्ररक्षक दरम्यान चेंडू पडतोय. जबरदस्त अप्रतिम अशा प्रकारची फेक होते आहे, परंतु या ठिकाणी दुहेरी धाव प्राप्त होते आहे आणि या 2 धावांनी संघ पोहोचतोय एकूण 16 या धावसंख्येवरती. या षटकात पहा दुहेरी धावा घेतल्यात. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आहे ती म्हणजेच या बाळूने, कारण बाळूला माहित आहे की प्रत्येक चेंडूवरती धाव काढली तरी देखील आपण किमान 8 ते 10 धावांचा पल्ला या ठिकाणी गाठू शकतो आणि
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज पुढे सरसावतोय. चेंडू मात्र हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक साधा सोपा देईल. फलंदाज बाद. कव्हर पट्ट्यात चेंडू जातोय आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक हा साधा सोपा झेल पकडतोय. पहिला या ठिकाणी हा निश्चितच या षटकातला गडी बाद होतोय. पहिला गडी बाद करण्याची कमाल या ठिकाणी या गोलंदाजाने केली. एकूण गडी बाद होतात ते दोन. या षटकात पहिला गडी बाद झाला. या आधीच्या पण षटकात देखील एक गडी बाद झालाय. असेच एकूण 2 गडी बाद झालेत आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 16. प्रथम फलंदाजी करताना मुंबई क्रिकेट क्लब मुंबई संघाची. ठाणे संघाची जर गोलंदाजी पाहिली तर पहिल्या षटकात एकूण धावसंख्या होती ती बरोबर 9 आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 16. अर्थातच या षटकात फक्त 7 धावा खर्च केलेत. एक गडी बाद केलाय. हे यश आहे ते म्हणजेच गोलंदाज रोहित भालेरावचं. रोहित भालेरावने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारून दिलेला नाहीये आणि एक जो महत्वाचा मोहरा आहे, सलामीचा फलंदाज आहे, त्याला तंबूत परतवण्याची कमाल याच रोहितने केलेली आपण पाहतोय. अब तीसरे ओवर के लिए किसे बुलाया जाता ये भी देखने की जरूरत है. और नए बल्लेबाज देखेंगे तो मैदान में जाते हुए विश्वनाथ मैदान में जाते हुए और सामने खेलने की जिम्मेदारी की बल्लेबाज ये गुरुनाथ के कंधों पर है. सर 1 मिनट. कुल मिलाकर देखेंगे तो रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 16 रन. अभी भी देखेंगे तो दूसरे ओवर के 1 गेंद शेष है, वो भी विशेष रहेगी और सामने खेलने की जिम्मेदारी अब नए बल्लेबाज ये विश्वनाथ के कंधों पर रहेगी. नाम देखेंगे ना तो बड़ा नाम है. इसी नाम की तरह आपको काम करने की जरूरत है. विश्वनाथ देखेंगे किस तरह की बल्लेबाजी करते हैं. राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए ये रोहित तैयार है. अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करते हुए इस बार देखेंगे बहुत ही अच्छी गेंद और बल्ले का किनारा विकेट कीपर का और क्लीन बोल्ड है. तो इसी तरह से ये और एक झटका लगता हुआ, तीसरा झटका लगता हुआ दूसरे ओवर में सफल गेंदबाजी की है. दूसरे ओवर में इस गेंदबाज ने सिर्फ 7 रन खर्च किए और 2 विकेट चपकाए. तो इसी तरह से इस ओवर की कहानी देखेंगे तो बहुत ही अच्छी और बड़ी कहानी कहेंगे. इस दूसरे ओवर में रोहित ने पूरी तरह से बांध कर रखा है. पहले बालू को वापस भेजा था, अब ये नए बल्लेबाज विश्वनाथ को भी वापस भेजा है और विश्वनाथ वापस जाते हुए विश्वनाथ की जगह लेने के लिए नए बल्लेबाज उमेश मैदान में आते हुए मुंबई क्रिकेट क्लब मुंबई के ये खिलाड़ी है. अब गेंदबाजी के मोर्चे पर संतोष जोशी है जिन्होंने इस टूर्नामेंट्स का आयोजन में बहुत ही बढ़िया हाथ बटाया है. वही यहाँ पर गेंदबाज अब गेंदबाजी के मोर्चे पर रहेंगे. सामने खेलने की जिम्मेदारी अब गुरुनाथ के कंधों पर रहेगी. पावर प्ले के 2 ओवर खत्म हो चुके हैं. कुल मिलाकर रन संख्या 2 ओवर के बाद 2 विकेट के नुकसान पर 16 रन, 3 विकेट के नुकसान पर 16 रन. अब गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज ये संतोष जोशी है. संतोष जोशी की गेंदबाजी देखने के लिए हम भी तैयार है और सामने देखेंगे बल्लेबाज किस तरह की बल्लेबाजी करते हैं. राइटर ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए तैयार. इस बार 4-5 कदमों से ज्यादा कदमों का इस्तेमाल करते हुए गुरुनाथ के लिए ये गेंद डालते हुए इस बार जरूर यहाँ पर स्क्वायर लेग की दिशा में गेंद ट्रैवल होने के बाद जरूर यहाँ पर ये चौबा आता हुआ. ये बल्लेबाजी देखेंगे ना, ये बल्लेबाज सबसे बेहतरीन बल्लेबाज है जिनके ऊपर अब यहाँ पर पूरी बल्लेबाजी का भार रहेगा. वही भार निभाते हुए कुछ लोग कठिन समय में निखरते, कुछ लोग बिखरते, लेकिन ये निखरने वाला खिलाड़ी हम देख रहे हैं क्योंकि 3 विकेट के नुकसान के बाद भी यहाँ पर एक चौबा आता हुआ. क्योंकि जब देखेंगे तो बालू वापस जा चुके हैं और विश्वनाथ वापस जा चुके हैं और उनके साथ साथ और संजय भी वापस जा चुके हैं और खेलने की जिम्मेदारी रहेगी अब गुरुनाथ और उमेश के कंधों पर. गुरुनाथ ने अभी अभी एक चौबा लगाया है अपना निजी पहला और टीम की तरफ से ये तीसरा चौबा है. गेंदबाज के मोर्चे पर गेंदबाज संतोष तैयार है तीसरी ओवर की दूसरी गेंद डालने के लिए. इस बार फिर एक बार बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते हुए अब समय के साथ सोचकर यहाँ पर ये बल्लेबाजी करने का इरादा जरूर यहाँ पर प्रकट करते हुए ये बल्लेबाज, क्योंकि उनके पास सूझबूझ वाली पारी है. पहला चौबा आया, बाद में देखेंगे तो यहाँ पर बुद्धिमानी क्रिकेट खेलने का प्रयास करते हुए, क्योंकि चौबा आने के बाद सिंगल डबल चढ़ाने की जरूरत रहती है क्योंकि सामने वाला खिलाड़ी भी खेलने के लिए आया है. ये भी ध्यान में रखने की जरूरत है. फिर एक बार इस बार ये देखिए कट किया है,
कट करने के बाद जरूर यहाँ पर गेंद माउंट हिलर की तरफ जाती हुई पॉइंट की दिशा में यहाँ पर अच्छी फील्डिंग है, उतना ही सुंदर थ्रो भी होता हुआ और सुंदर थ्रो के साथ साथ एक रन मिलता हुआ। एक रन मुकम्मल होने के बाद कुल मिलाकर रन संख्या 22 रन। अभी भी देखेंगे तो तीसरा ओवर प्रगति पर है। गेंदबाजी के मोर्चे पर संतोष जोशी तैयार है 8-10 कदमों का इस्तेमाल करके अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करते हुए। गुरुनाथ के लिए इस बार गुरुनाथ पूरी तरह से बैट होते हुए। विकेट कीपर का दास्तान देखें ना तो बहुत ही शातिर दास्तान है, जिन्होंने इस गेंद को उठाया है। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, यहाँ पर स्कोर रुका हुआ। अभी तक 3 विकेट को नुकसान पर 22 रन। तीसरा ओवर प्रगति पर है। मुंबई और ठाणे के बीच का मुकाबला हम देख रहे हैं आज भिवंडी के मैदान में। ये क्लीन बॉल, बहुत ही बेहतरीन अंदाज के साथ गेंदबाजी करते हुए, लाइन और लेन के साथ गेंदबाजी की और बल्लेबाज यहां पर वापस आते हुए ये चौथा झटका लगता हुआ। निजी स्कोर देखेंगे तो इस ये बल्लेबाज गुरुनाथ 6 के ऊपर आउट होते हुए, इसमें इनका एक चौवा है और एक चौबे के साथ 6 रन करके वापस आए हैं। 6 का ही योगदान है। अभी यहां से साझेदार की जरूरत है, साझेदारी की मांग है। अब साझेदारी की मांग पूरी करेंगे तो जरूर यहां पर बंबई की टीम उनका हौसला जरूर बढ़ेगा। आपके पास घोंसला बनाना है तो हौसले की जरूरत है, तो इसी तरह से अब बल्लेबाजी करने की जरूरत इन दोनों बल्लेबाजों के कंधों पर है। एक तरफ देखेंगे तो स्ट्राइक एंड पर बल्लेबाज रहेंगे दीपक है, नाम में दीपक है। दीपक जैसी काम करने की जरूरत है इस दीपक के लिए। दिया जलाएंगे ना तो जरूर यहाँ पर बंबई की टीम का यहाँ पर ये जलवा, बंबई का यहाँ पर आवाज यहाँ पर बढ़ सकता है। ठाणे की टीम देखेंगे, गेंदबाजी के मोर्चे पर ठाणे की तरफ से ये संतोष जोशी है। इस बार ये देखिए ये अपील करते हुए 3 ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या 4 विकेट के नुकसान पर 22 रन। हमारी पीटीसी की टीम भी हमारे साथ जुड़ते हुए एकूण पहा 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना 4 गड्यांच्या मोबदल्यात 22 अशी धावसंख्या होते, ती म्हणजेच मुंबई क्रिकेट क्लब मुंबई संघाची। ठाणे संघाची चांगल्या प्रकारची गोलंदाजी आली होती, दुसऱ्या षटकात चांगल्या प्रकारे आक्रमण केलं होतं आणि तिकट माराकडून समोरचे 2 फलंदाज बाद केले होते। त्यामुळेच मात्र मुंबईचा संघ या ठिकाणी अडचणीत आला होता, कारण बाळूला त्याच षटकात बाद केलं होतं, गुरुनाथला देखील त्याच षटकात बाद केलं होतं। बाळू आणि गुरुनाथ हे जर पाहिले तर हुकमी अशा प्रकारचे दोन्ही या ठिकाणी फलंदाज तंबूत परतलेले आपण पाहतोय। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असणार आहे तो म्हणजेच ठाणे संघाचा गोलंदाज। बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम प्रशांत गोलंदाजी मार्कवरती आहे। वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं हे 4थं षटक आहे। डावखुरा गोलंदाज आहे, अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे, अचूक टप्प्याची गोलंदाजी। बॅकफुटवरती जाऊन फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाहीये। चेंडू बरोबर या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातात जाताना आपण पाहतोय। अतिशय सुरेख चेंडू, आता मात्र या चेंडूवरती एकेरी धाव निश्चितपणे प्राप्त होणार आहे। गायकवाड सर या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या क्रीडा महोत्सवामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। चॅलेंज ग्राउंड भिवंडी, जिल्हा ठाणे या ठिकाणी आपण ही स्पर्धा पाहतोय। प्रशांत परदेशीकडून ही गोलंदाजी केली जाते। एक टप्पा जर पाहिला तर अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे, तिकट मारा केला जातोय, समोरच्या फलंदाजांवरती त्याच्याकडून दबाव टाकला जातोय आणि दबाव तंत्र अवलंबलं जात आहे ते या चौथ्या षटकातल्या या चेंडूवरती मात्र एकेरी धाव निश्चितपणे प्राप्त होते। सर्कलच्या आतमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातोय, एकेरी धाव निश्चितपणे प्राप्त होणार आहे आणि या एकाच धावेने या फलंदाजाला सहभागी व्हावं लागतंय। दरम्यान जर आपण पाहिलं तर 4 गड्यांच्या मोबदल्यात चौथ्या षटकामध्ये धावसंख्या होते ती म्हणजेच 23। 4थं षटक आहे, प्रशांत कडून टाकलं जात आहे, जो ठाणे संघाचा एक हुकमी अशा प्रकारचा गोलंदाज आहे। पुन्हा पुढे सरसावतोय, चेंडू फिरवतोय, चेंडूवरती बॅट फिरवतोय, त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत ही एकेरी धाव पुन्हा एकदा जाते। एकेरी आणि दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांकडून केला जातोय, कारण 4 गडी बाद झाले। 4थं षटक आहे, 5 षटकांचा आपण सामना पाहतोय आणि 4थ्या आणि 5व्या षटकात आपल्याला हाणामारीचं षटक म्हणून आपण ओळखतो, परंतु या चेंडूवरती पाहायचं क्षेत्ररक्षक येतो का ते। गोलंदाज स्वतः प्रयत्न करत होता, परंतु त्या ठिकाणी तो मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतोय। फलंदाज बाद होतोय, धावचीच्या स्वरूपात 5वा गडी बाद होतोय। 5 गड्यांच्या मोबदल्यात एकूण धावसंख्या होते 25 अशी धावसंख्या होते, एकूण धावसंख्या होते ती 26।
दीपकने मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली ती म्हणजेच या चौथ्या षटकामध्ये त्याने एकूण फक्त 4 धावा दिल्यात. एक त्यांना सांघिक स्वरूपात यश प्राप्त झालेले म्हणजे धावचीच्या स्वरूपात एक गडी बाद देखील झालेला आहे. अर्थातच हे अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं चौथं षटक होतं, ज्या चौथ्या षटकात जर आपण पाहिलं तर एक मोठे अशा प्रकारचे फटके पाहायला मिळतात, परंतु तसं काही होत नाहीये. एकूण 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांपैकी 4 षटकं संपलेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 26 अशी धावसंख्या होते. एकूण गडी बाद होतात ते 4 गडी बाद 26. तुम्हाला माहिती आहे 26-11 26 जुलै हे मुंबईकरिता महत्वाच्या अशा प्रकारचे एकूण हे अंक आहेत. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. मग 26 या ठिकाणी 11च हा का निवडला, हाही प्रश्न आपल्या डोळ्यासमोर निर्माण होतो. कारण ज्या वेळेला आपण राज्यघटनेकडे जातो, तिचा स्वीकार करतो, त्यावेळेला आपल्याला 26 हा अंक आपल्या लक्षात येईल. आणि गोलंदाजी मार्कवरती असणार तो गोलंदाज वाईड. पहिला चेंडू स्क्वेअर आहे, जमिनीला हात होते, समांतर धाव येते, अबांतर धाब्याने धावसंख्येत भर पडते. एकूण धावसंख्या होते ती 27. 5 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाची गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित भालेराव. अतिशय सुरेख चेंडू आहे, सुरेख चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. शेवटच्या षटकातही या ठिकाणी चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आता मात्र इथे मला एक गाणं आठवते अदनानजींचं, थोडासा लिफ्ट करा दो. इथे मात्र लिफ्ट करण्याची गरज आहे, थोडीशी या ठिकाणी उसळी घेण्याची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. आता मात्र चेंडू भिरकावत असताना चेंडू बरोबर यष्टी उद्ध्वस्त करतोय, फलंदाज बाद होतोय, 6वा धक्का बसतोय. 27 या धावसंख्येवरती मुंबई स्पोर्ट्स क्लब मुंबई संघाला. मुंबई संघाचा हा 6वा गडी बाद झाल्यानंतर पाहूया 9वा फलंदाज कोणत्या मैदानात जातो ते. कारण अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या क्रीडा महोत्सवापैकी आपण पहिला क्रीडा प्रकार पाहतो तो म्हणजेच ओहुराम क्रिकेट स्पर्धा. आणि क्रिकेट स्पर्धेचा हा पहिला सामना जो सामना होतो ठाणे स्पोर्ट्स ठाणे विरुद्ध मुंबई स्पोर्ट्स मुंबई यांच्या दरम्यानचा. मुंबई स्पोर्ट्सचा एकूण 6 गड्यांच्या मोबदल्यात स्कोर होतोय तो म्हणजेच 27. अशा प्रकारची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भालेराव ही गोलंदाजी करतोय. भालेरावने मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी केली, नियंत्रित अशा प्रकारची गोलंदाजी केली आहे. तिकट मारा करत करत मुंबईच्या या फलंदाजांना गारद करण्याचं काम करणारा हा गोलंदाज मात्र हे वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघाच्या वतीने 5वं षटक टाकतोय. ऐतिहासिक अशा प्रकारचं मैदान आहे आणि या ऐतिहासिक मैदानातली ही भव्य दिव्य अशा प्रकारची आपण लढत पाहतोय. जबरदस्त अशा प्रकारचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय, जलद गतीने गोलंदाजी करतोय. विक्रोलियन्स मध्ये खेळणारा आज या संघात खेळताना पाहतोय. मला वाटतं विक्रोलियन्सचा संघ आपण रत्नागिरीमध्ये बऱ्याच वेळा खेळताना पाहतोय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय, धावचीच्या स्वरूपात बाद झालेला फलंदाज आपण पाहिला भालेराव. या गोलंदाजाला जर आपण पाहिलं तर तो विविध ठिकाणी विविध स्पर्धा खेळलेल्या पाहतोय. विक्रोलियन या संघातून त्याने चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली आहे. व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याच्या पाठीवरती स्टिकर आहे आणि अशा प्रकारचा हा खेळाडू आपण या मैदानात ही गोलंदाजी करताना पाहतोय. कारण अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या या शिक्षकांसाठी स्पर्धेमध्ये आपण ही गोलंदाजी करताना पाहतोय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. एकूण 7 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती म्हणजेच 27. 28 अशी धावसंख्या होते. सात गड्यांच्या मोबदल्यात 28. नवीन फलंदाज नितीन मैदानात जाताना पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती जो गोलंदाज पाहतो तो म्हणजेच रोहित भालेराव. 3 चेंडू झालेत आणि धाबा खर्च केल्यात आतापर्यंत. एकूण 2 धाबा खर्च केल्यात तर संघ पोहोचतोय 28 या धावसंख्येवरती. 7 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक चालू आहे. निर्णायक आणि अंतिम षटक चालू आहे. या षटकात पाहूया या 3 चेंडूमध्ये किती धावा केल्या जातात त्या. पुढे सरसतोय, बॅटची कडा घेऊन जातोय. या कडा घेऊन गेलेल्या चेंडूवरती यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. निर्धाव चेंडू टाकण्याची कमाल याच गोलंदाजाकडून केली जाते. जो गोलंदाज आपण मुंबई
त्याचबरोबर संपूर्ण कोकण विभागात गाजलेला अशा प्रकारचा गोलंदाज आहे ज्याने अखंड महाराष्ट्रात टेनिस जगतामध्ये आपलं नाव केलंय, नावलौकिक केलंय अशा प्रकारचा गोलंदाजी मार्कवरती. अतिशय सुरेख चेंडू. हा चेंडू मात्र फलंदाजाला समजत नाहीये. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. चेंडू आणि बॅट मध्ये जो पवित्र रिश्ता असतो तो ठेवता येत नाहीये. त्यानंतर मात्र चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. या षटकातला बहुधा शेवटचा चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती गोलंदाज. हा चेंडू देखील अतिशय सुरेख चेंडू टाकतोय. शेवटचे 3 चेंडू निर्धाव टाकतोय आणि षटक संपतोय. निर्धारित 5 षटकांचा सामना संपतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 7 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती 28-29 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. ते म्हणजेच ठाणे स्पोर्ट्स ठाणे या संघासमोर मुंबई क्रिकेट क्लब मुंबईकडून या ठिकाणी ही प्रथम फलंदाजी केली गेली होती. रत्नागिरी संघाचा कर्णधार आपण सज्ज राहा नाणेफेकीसाठी. पालघर संघ पोहोचला असेल तर लगेच आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पालघर संघ, रत्नागिरी संघाचा कर्णधार सज्ज आहे. पालघर संघ ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. आलेले तरी सुद्धा आपली उपस्थिती नोंदवायची. नंदन सर कुठे आहेत? नंदन सर. ऐसे ही और भी नंदन ओके. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना आणि आपल्याला निश्चितच पहिल्या डावामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अमित अदवडे यांचा आपण आवाज ऐकत होतो. आपण विजयाचं जे लक्ष्य आहे 29 धावाचं लक्ष्य 5 षटकांमध्ये म्हणजेच 30 चेंडू आणि 29 धावा. सलामीचे फलंदाज संतोष जोशी आणि राजेंद्र भंडारी तर गोलंदाजीची भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज आहे. गोलंदाज संजय सांबरे. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. जी निर्धारित रेषा आहे तिच्या बाहेर उभे आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं. याची डोळा पाहीन क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. पहिला चेंडू सुरेख प्रहार. चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एका टप्प्याच्या साह्यानं सीमा रेषा पार. चौकार. पहिला चेंडू दणदणीत प्रहार आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकारानं खातं खोललं जातंय. मौका भी देखा है और चौका भी मिला है. अतिशय सुरेख
अशा पद्धतीनं चौकारानं प्रारंभ आरंभ आणि शुभारंभ केला जातोय ठाणे संघाकडनं. एक सुरेख फटका पाहायला मिळाला संतोष जोशी सर. ओल्ड इज गोल्ड एक क्रिकेट तारा याच मैदानावरती अनेक सामने याने गाजवलेले आहेत. चॅलेंजच्या मैदानावरती खेळायला मिळणं हे अनेकांचं स्वप्न असतं, मात्र आज शिक्षकांचं स्वप्न पूर्ण होते. पहिला चेंडू चौकार प्राप्त केल्यानंतर दुसरा चेंडू हा गलीच्या दिशेने ढकलला जातोय. कार्पेटच्या साह्याने एकेरी धाव जोडली गेली. 5 धावा धाव पलकावरती झळकल्या गेलेल्या आहेत. विजयाचं लक्ष आहे ते 29 धावांचं मापक लक्ष म्हणावं लागेल. दरम्यान संजय गोलंदाजी सज्ज, समोर जाईल तो राजेंद्र. पुढचा चेंडू सुरेख चेंडू, निश्चितपणे एसटीच्या रोखानं चेंडू नव्हता. पंच हा अपील पेटाळून लावतायत. जोरदार अपील करण्यात आलं होतं, मात्र एसटी सोडून जाणारा चेंडू लेग बाईच्या रूपात एक धाव मिळते. धाव पलकावरती धावा झळकतायत 6 बिनबाद 6 धावा. ठाणे संघाची दमदार अशी सुरुवात. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख फटका, चेंडू हळूवार होता, चेंडू हवेत गेला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला होता, मात्र या ठिकाणी मौका भी दिया और चौका भी दे दिया. धाव फलकावरती धावा झळकतायत 10. दुहेरी अंकामध्ये धाव संख्या प्रविष्ट होते. मला वाटतं या ठिकाणी गचाळ अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं, त्याचा फायदा झालाय गायकवाड सर. निश्चितपणे गलथान क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला. हातात झेल आलेला होता, मात्र झेल धरतीला दान झाला. आयुष्यमान भवता आशीर्वाद संतोष जोशी सरांना दिला गेला. दरम्यान पुढचा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू निश्चितपणे खराब, मात्र बॅटची इनसाइड एज लागत एसटी रक्षकाच्या दिशेने चेंडू गेला होता. एकेरी धाव रोखली जात नाही. एक धावीच्या जोरावरती धाव पलकावरती धाव झळकतायत 11. मला वाटतं जोशी सरांनी एक चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली. एक चौकार आले, त्याच्यानंतर एकेरी दुहेरी धाव घेतले आणि धाव संख्या एकूण होते ती 11. 2 चौकार जोडलेले त्यांनी. एकूण 2 चौकार आहेत, कारण त्यानंतर त्यांनी पहा सावध अशा प्रकारची सुरुवात केली. पुन्हा एकदा संजय. दरम्यान पुढचा चेंडू फुलटॉसचा चेंडू भिरकावत दिलेला आहे. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खणखणीत सणसणीत दणदणीत षटकार. पहिला षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेच्या निमित्ताने या मैदानातला आजचा पहिला षटकार ठोठवण्याचा बहुमान जातो तो म्हणजेच फलंदाज राजेंद्र भंडारी. एकूण धावसंख्या होती ती 17. 17 धावा धावबलकावरती पहिल्या षटकाचा खेळ मला वाटतं समाप्त होईल. आमचे ऑफिशियल गुणलेखक अलंकार वारगडे सर, जे राज्य तंत्र निर्देशक म्हणून आमच्या मंडळाशी संलग्न आहेत, एक सुरेख अशा रीतीने काम करणारे दाम्पत्य आहे. तर त्यांच्या पत्नी, ज्यांना आपण सुवर्णकन्या म्हणून त्यांची ओळख आहे ठाणे जिल्ह्याची, त्यांना सुद्धा आपण खेळाडू म्हणून या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. त्याबरोबर आज स्विमिंग टँककडे गेलेले आहेत, म्हणजे ज्या पोहण्याच्या स्पर्धा आहेत त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. दुसरं षटक पाहूया कोण घेऊन येतं ते मुंबई क्रिकेट क्लब मुंबई संघाकडून. मुंबई संघाचा एक महत्वाचा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. गोलंदाजाचं नाव समजलं तर खूप बरं होईल. विश्वनाथ या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. पाहूया विश्वनाथ कशा प्रकारची गोलंदाजी करतो. पहिल्या षटकात 29 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या होते ती 17. अतिशय चांगली सुरुवात करून दिली आहे ती, म्हणजेच या दोन्ही फलंदाजाने. सलामीची जोडी अतिशय सुरेख पद्धतीने फलंदाजी करते. गोलंदाजी मार्कवरती विश्वनाथ. अतिशय सुरेख चेंडू आहे, जबरदस्त फटका. कोणत्याही प्रकारची चूक नाही आहे, कोणत्याही प्रकारची संधी नाहीये. ती बरोबर क्षेत्ररक्षकाला चेंडू सीमा पार होणार यात काही शंका नाही आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू सीमा पार होतो. चौकार येतो. चौकारानंतर धावसंख्या होते ती 21. गणपती बाप्पाचा अंक या ठिकाणी प्राप्त होतोय, कारण गणपती बाप्पाकरिता आपण 21 मोदक नैवेद्य दाखवतो आणि 21 दुर्वा पाहतो. अशा प्रकारचा शुभ अंक प्राप्त होतोय तो ठाणे स्पोर्ट्स ठाणे संघाला. जिथे थोडासा आकुट्याचा चेंडू होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर दर्शनीय फटका जोडला गेला. 4 धावा आणि चौकाच्या जोरावरती 21 धावा. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख चेंडू आणि तेवढा सुंदर प्रहार. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. एकच धावेवरती समाधान मानावं लागते. एक धावेच्या जोरावरती धाव पलकावरती धावा झळकतायत 22. विजयापासून केवळ 7 पावलं दूर आहे. वैयक्तिक 21 धावांवरती जर आपण पाहिलं, 15 धावांवरती खेळताना आपण संतोष यांना पाहतोय.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फती अतिशय सुरेख चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, परंतु या चेंडूवरती निश्चितच ही चोरटी धमासणार आहे, ती म्हणजेच या फलंदाजाच्या खात्यात. भंडारी मात्र एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. त्याच्या बॅटमधून आपण एक मोठा फटका पाहिला होता, षटकार पाहिला होता. त्यानंतर तो नॉन स्ट्राईक एंडवरती जातोय. स्ट्राईक एंडला खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती या संतोष जोशी सरांच्या खात्यावरती, ज्यांनी केलेत एकूण धावा एकूण 23 धावा. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख चेंडू, चेंडूला सन्मानित केलं. कव्हरच्या क्षेत्रात चेंडू ढकलला गेला. एकेरी धाव मात्र या चेंडूवरती पूर्ण केली जाते. एक धावीच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकतायत बिनबाद. 24 धावा, 5 धावा केवळ दूर आहे आता ठाणे संघ. निश्चितच ज्या पद्धतीनं फलंदाजांनी कामगिरी, गोलंदाजांनी एक शिस्तबद्ध मारा केला आणि पाया रचला होता. जोरदार प्रहार आणि षटकाराच्या जोरावरती विजयाची ललकार दिली जाते. राजेंद्र भंडारीच्या बॅट मधून निघालेला दुसरा षटकार, या स्पर्धेतील बाहुबली म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो आहोत. अतिशय सुरेख प्रहार, स्पर्धेतील 2 षटकार पाहायला मिळालेले आहेत राजेंद्र भंडारी यांच्याकडनं. तर संतोष जोशी सर यांच्या बॅटमधून निघाल्या 16 धावा, राजेंद्र भंडारीच्या बॅटमधून निघाल्या 14 धावा. गोलंदाजी करत असताना मात्र संतोष जोशी सरांनी गोलंदाजी सुद्धा सुरेख कामगिरी केली. एकंदरीत जर आपण विश्लेषण पाहिलं तर शरदनं 9 धावा दिल्या, रोहितनं 7 धावा देत 2 गडी बाद केले होते. संतोष जोशी सरांनी 6 धावा देत 1 गडी बाद केलेला. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू कोण? नो डाऊट अष्टपैलू कामगिरी करणारा, अतिशय सुरेख कामगिरी करणारा संतोष जोशी सर. अशोक ठाणगे सर, आपण कुठेही जायचं नाहीये कारण आपण या स्पर्धेचे एक आयोजक आहात. तर संतोष जोशी सर, मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी यायचंय. मला लगता है जीत की सुगंध आ चुकी है, खाने की सुगंध भी धीरे धीरे आएगी क्योंकि दोपहर का समय है. आज का दिन देखेंगे तो